आज अलिशा खूप खुश होती कारण की आज मी त्या प्रॉमिस पूर्ण करणार होतो. चला सांगतो तुम्हाला. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्याला लवकर जायचं ड्युटीला, म्हणून आज लवकर उठला तुमचा भाऊ. मग उठलो आणि झालो फ्रेश, लागलो ड्युटीच्या तयारीला. थोडीशी सनस्क्रीन लावून घ्यावं म्हणलं, काऊन की ऊन बहुत आहे बाहेर. खारा पडलं तर पुरी नाही भेटतील म्हणलं. तरी पण सेफ्टीसाठी दुपट्टा बांधूनच घेतला तुमच्या भाऊनं. मग धन्नो म्हणे भूक लागली म्हणे, मग तिला दिलं थोडंसं प्रोटीन. निघलो मग रस्त्यानं झाला. आणि हा रस्त्यानं जाताचा थोडंसं माझी इंटरव्ह्यू घेऊन घ्या. मी आहे अनुरागनं, माझे डेली ब्लॉग येतील. आवडत असतील ब्लॉग तर नक्की सांगा. मग पोचतो आपण थोड्या वेळात हॉस्पिटलला. ना तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला शूटिंग काय अलाव नाही. तर भेटू आपण सायंकाळी. झाली सुट्टीने लागलो आपल्या रस्त्यानं घरी जायला. आणि आपल्याला जायचं होतं आज उरूसमध्ये, म्हणून गेलो घरी आणि लागलो तयारी करायला. तयारी केली. तुमचा भाऊ कसा दिसतं नक्की सांगा. जो अलिशा तर खूपच हॅपी होती, काऊन की तिला मी प्रॉमिस केलं होतं तुला उरूसमध्ये घेऊन जाईल बा म्हणून. लागलो मग आम्ही तिघे रस्त्याला. आधी मी अलिशा. अंदर गेलो, दर्शन घेतलं. नंतरचा काही शूट मी केला नाही. मग थोड्याच वेळात पोचलो मेल्यामध्ये. अलिशा म्हणे मला आज झुलाच्या सामने. तर गेलो तिच्यासोबत झुलायला. झुलवलं तिला झुला. बसलो दोघे पण आम्ही. मग अलिशा म्हणे मला आकाश पाडण्यावर बसायला म्हणे. चल म्हणलं आकाश पाडण्यावर बसून घेऊ म्हणलं. मग बसलो आम्ही दोघे जण. अलिशा म्हणे मला ब्लॉकमध्ये घेशीलच म्हणे. म्हणलं तुला कसं नाही घेणार म्हणलं. तिला पण घेतलं ब्लॉकमध्ये. पाहाला थोडा वेळ समजाल. मग लागलो घरी जायच्या रस्त्याने. आणि आजचा ब्लॉग इथंच थांबवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर फॉलो नक्की करा. बाय बाय.